नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एस पी टेस्टी व्लॉग चॅनलवर. तर तुम्हाला माहीतच आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची खूप टंचाई आहे. 10व्या आणि 12व्या दिवशी इथं पाणी येतं. तर त्याच्यामुळे आम्ही ना इथं हा कूलरला कंट्रोलर बसवलेला आहे. तर मी हा कंट्रोलर ना तुम्हाला गुढीपाडव्याच्या व्लॉगमध्ये दाखवलाच होता. तर याच्यामुळे ना आपली जी ह्युमिडिटी असते ना, की अंगावर चिकटपणा वगैरे येतो, तो काही येत नाही. आणि आम्ही याच्यात काल पाणी टाकलेलं होतं. तर हे बघा, काल पाणी टाकलेलं उगत थोडंसं कुठंतरी पाणी कमी झालेलं आहे त्याच्यातलं, बाकी पूर्णच जसलं तसं आहे. आणि ह्या कंट्रोलरने ना पाण्याची आणि विजेची दोघांची सुद्धा बचत होते. ते कसं मी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. चला तर आधी आपण सगळ्यात पहिले याची अनबॉक्सिंग बघून घेऊया. तर हे कंट्रोलर आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. 600 रुपयाचा कंट्रोलर आहे तो. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे अनबॉक्सिंग केल्यावर पहिले कंट्रोलर भेटतो. तर हे बघा, असा आहे तो कंट्रोलर. त्याला 2 डिस्प्ले आणि बटणंसुद्धा दिलेले आहेत. तर आपण ते बटनांवरून सुद्धा ऑपरेट करू शकतो त्याला. एक फॅनचा आणि एक पाण्याच्या मोटरचा असा डिस्प्ले येतो. आणि ह्या त्याच्या वायरिंग आहे, त्याच्याने आपण कनेक्शन करू शकतो. त्याच्यासोबत हा रिमोट भेटतो. क्वालिटी खूप छान आहे त्याची. तर आता आपण ती पॉलिथिनमधून त्याला काढून घेऊ. बघू शकता मग तुम्ही किती छान असं रिमोट आहे तो. हे बघा, असं छान मस्त छोटूसा रिमोट आहे. त्याच्यावरून आपण टायमर, पंप आणि फॅन कंट्रोल करू शकतो आपण त्याला. आणि त्याच्यात ते सगळ्यात छोटे सेल येतात ना, AAA वाले, ते सेल फिट होतात त्याच्यात. आणि इथे आपल्याला लास्टला मॅन्युअल भेटतो. तर त्याच्यावरून आपण ते कनेक्शन करू शकतो. मी इथे व्हिडिओ पॉज करते, तुम्ही त्याचे मॅन्युअल वाचून घेऊ शकता. हे बघू शकता तुम्ही, कंट्रोलर लावायच्या आधी आमचा कूलर असा दिसत होता. आणि कंट्रोलर लावल्यानंतर आमचा कूलर आता असा दिसतोय. बघा, तुम्ही त्याची साईड पण बघू शकता, बॅक साईड बघू शकता. हे बघा तुम्ही. आणि हा त्याचा फ्रंट. तर आम्ही आधी याचे कनेक्शन करून घेतलेले होते तुम्हाला दाखवण्यासाठी. आता त्याला आम्ही इथून वरतून खोलून घेतोय. हे मेन 3 स्विच होते कंट्रोलर लावायच्या आधी, पंप, स्विंग आणि फॅनचा. तर आता आम्ही याला वरतून असं खोलून घेतोय आता. आणि हे इथं त्याचे असे कनेक्शन होते. तर आम्ही त्याला चिकटपट्ट्या लावून ते असं वायरिंग कनेक्ट करून घेतलं त्याच्या. तर आता आपण हे 2 स्क्रू खोलून घेणार आहे. हे दोघं साईडचे स्क्रू खोलून घेणार आहे. नंतर आपला हा बटन पॅनल ओपन होईल. तर हे बघा, त्याच्यात अशा वायरिंग्स आहेत. तर आता आपल्याला ह्या सगळ्या वायरिंग काढून घ्यायच्या आहेत. आणि कलर कोडिंगच्या हिशोबाने पंप, स्विंग आणि फॅनचं आपल्याला कंट्रोलरला कनेक्शन करायचं आहे. तर मी आता स्टार्टिंगला तुम्हाला कलर कोड सांगते. तर आपल्याला टोटल 8 वायर भेटतात इथं. 2 रेड, 2 ब्राऊन, 2 येल्लो आणि 2 ब्ल्यू. तर ज्या 2 रेड कलरच्या वायर आहेत त्या आपल्या डायरेक्ट मेन बोर्डाला लागणार आहेत. ब्राऊनवाल्या ज्या 2 आहेत त्या स्विंग मोटर आहेत. 2 येल्लो आहेत त्या फॅनच्या आहेत. आणि 2 ब्ल्यूवाल्या आहेत त्या आपल्या पंपच्या वायर आहेत. तर तुम्ही हे स्वतःला जमत असेल तुम्हाला तर तुम्ही हे करू शकता, नाही तर तुम्ही हे इलेक्ट्रिशियनला बोलवून सुद्धा करू शकतात. तर इथे मी हे कनेक्शनमध्ये टाईम वेस्ट न करता तुम्हाला डायरेक्ट फास्ट फॉरवर्ड करून हे व्हिडिओ दाखवते. तर ह्या 3 स्विचपैकी एक पंपवाला स्विच आम्ही कंट्रोलरच्या हिशोबाने ऑन ऑफसाठी ठेवलेला आहे. त्याला आम्ही मास्टर स्विचसुद्धा म्हणतो. तर आता इथे आपल्या कूलरचे सगळे कनेक्शन झालेले आहेत. तर आता आम्ही त्याला परत असेंबल करून देतो आहे. आणि थोड्या वेळातच आपण त्याची टेस्ट फिट बघून घेऊया. तर आता आपण इथे मास्टर स्विचने कंट्रोलर चालू करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, तिथं लाल लाईट आलेली आहे. तर आता आपण त्याला रिमोटवरून चालू करणार आहोत. आणि 0 ते 9 पर्यंत फॅनची स्पीड आहे. 0 म्हणजे पूर्णपणे बंद,
आणि 9 म्हणजे सगळ्यात हाय स्पीड आहे. ऑन ऑफच्या साईडचा जो बटन आहे ना तो स्विंगचा आहे आणि तिथं 9 शेजारी जो डॉट दिसत आहे ना तो स्विंगच्या ऑन ऑफचा इंडिकेटर आहे. आता पंप 0 ते 5पर्यंत असतं. 0 म्हणजे पूर्ण बंद, 5 म्हणजे कंटिन्यू चालू. यामध्ये आपल्याला सेटिंग भेटतात. 1 मिनटं चालू आणि 4 मिनटं बंद, 2 मिनटं चालू आणि 3 मिनटं बंद आणि याच उलट. आणि या सेटिंगचा फायदा असा की याच्याने ह्युमिडिटी कंट्रोलमध्ये राहते आणि सोबतच पाण्याची आणि विजेचीसुद्धा बचत होते. आणि यासोबत आपल्याला टायमर आणि स्लीप फंक्शनसुद्धा भेटतं. याचा फायदा असा की आपण त्याला ठराविक टायमानंतर बंद होण्याची कमांडसुद्धा देऊ शकतो किंवा हळूहळू त्याची स्पीड कमी होऊन तो बंद होईल अशीच कमांडसुद्धा आपण त्याच्यात टाकू शकतो. तर हा होता आजचा आपला कॅज्युअल व्लॉग. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या SP टेस्टी व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा.